नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तत्पूर्वीच राष्ट्ररक्षक मराठी या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे आणि प्रकरणाचा बराचसा भाग आपण पाहिलेला आहे. या अगोदर आपण कशा पद्धतीने उत्तरेकडची स्थिती बदलली, मराठी दिल्लीचे संरक्षक कसे झाले, मराठी आणि मुघल यांच्यामध्ये करार कसा झाला, अहमद शाह अब्दाली भारतामध्ये येण्याचं प्रयोजन काय होतं, दिल्लीमधील सत्ता सत्तेची सूत्र आहे ती सूत्र कशा पद्धतीने बदलली, या वेगवेगळ्या बाबींची चर्चा आपण या अगोदर केलेली होती. आपण पाहिले होते की कशा पद्धतीनं दिल्लीमध्ये एक सत्ता संघर्ष सुरू झाला. दिल्ली कोणाची, मुघलांची म्हणजेच तुर्कांची का पठाणांची, आणि या संघर्षाचा फटका तिथं बसू लागला. अहमद शाह अब्दाली कशा पद्धतीनं भारताकडे आला, अहमद शाह अब्दालीने कशा पद्धतीनं भारतावरती आक्रमण केलं आणि दिल्ली लुटली, याचा संपूर्ण वृत्तांत आपण या अगोदर पाहिलेला आहे. आता प्रत्यक्ष पानिपतचा जो रणसंग्राम आहे तो आपल्याला आज पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की या पानिपतच्या संग्रामामधली जे महत्त्वपूर्ण जे व्यक्ती आहेत, व्यक्तिरेखा आहेत, त्याची थोडीशी एक आपण पूर्वओळख करूया आणि मग संग्रामाला सुरुवात करूया. आता यामध्ये महत्त्वाचे व्यक्ती जसं की सदाशिवराव पेशवे, सदाशिवराव भाऊ असं त्यांना आपण शब्दप्रयोग करतो. हे कोण आहेत तर हे चिमाजी अप्पांचा मुलगा, बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा आणि त्यांचा मुलगा म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशवे. त्याचबरोबर विश्वासराव भावी पेशवा, नानासाहेबांचा थोरला मुलगा. याचबरोबर अजून महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे महाजी शिंदे असतील, जनकोजी शिंदे असतील, दत्ताजी शिंदे यांचा मृत्यू याच दरम्यान झाला बघा. बोराडे घाटामध्ये जनकोजी शिंदेचा देखील मृत्यू झाला. पण या युद्धामधून वाचलेले महाजी शिंदे यांनी पुढे जाऊन मराठ्यांची सत्ता परत दिल्लीकडे काय केली, प्रस्थापित केली. याचबरोबर होळकर असतील, मल्हार होळकरांचं तुम्हाला माहिती आहे. याचबरोबर मराठ्यांच्या बाजूला लढणारे इब्राहिम गांधीसारखे काही शूर आपण म्हणूया की सच्चे कडवे त्यांचे सेनानी असतील. तर अशा लोकांचा वृत्तांत आपण किंवा लोकांची माहिती आपण या अगोदर घेतलेली आहे. आता प्रत्यक्ष दिवशीचा रणसंग्राम आहे त्याची माहिती आपण घेऊया. की तुम्हाला माहिती असेल की मराठी तिकडं अडकले होते आणि मराठ्यांचा रस्ता रोखून धरण्याचं काम, म्हणजे एकमेकांचा रस्ता रोखून धरला होता. म्हणजे जर सदाशिवराव पेशव्यांना दक्षिणेकडे यायचं असेल तर त्याच्या रस्त्यामध्ये कोण होता, अहमद शाह अब्दाली होता. आणि अहमद शाह अब्दालीला जर उत्तरेकडे जायचं असेल, परत त्याच्या मुलखात जायचं असेल तर त्याला त्याचा रस्ता अडवून कोण बसले होते, मराठी बसलेले होते. आणि परिस्थिती तशी फार विपरीत होती. जर तुम्ही युद्धाच्या वेळेची स्थिती बघितली तर तिथपर्यंतचा जो कालावधी आहे तोपर्यंत मराठी हे शक्तिशाली होते. पण मराठी जशी त्यांची जागा चुकली, मराठी उत्तरेकडे अडकले आणि दक्षिणेकडून रसद पुरवठा होता, अन्नधान्याचा पुरवठा होता, तो पुरवठा मराठ्यांना व्हायचा बंद झाला. तिकडून उत्तरेकडून मदत यायची तर काही शक्यता नव्हती, कारण एक त्या उत्तरेच्या भागाला म्हणू आपण की पंजाबचा भाग होता. पंजाबच्या लोकांना किंवा तिथं पंजाबमध्ये असणारी जी शिखांची सत्ता आहे त्यांना मराठ्यांना सहकार्य करायचं होतं. पण अहमद शाह अब्दाली पुढे सगळे काय होते, घाबरलेले होते आणि त्यामुळे देखील त्यांच्याकडून आपल्याला मदत आली नाही. आणि दक्षिणेकडून मदत याचा तर विषयच नव्हता, कारण रस्त्यातच तो बसलेला होता. त्यामुळं ही मदत मराठ्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. त्याचा फटका इतका प्रचंड बसला की युद्धाच्या अगोदरची जी एकूण स्थिती होती ती विपरीत होती, मराठ्यांच्या पूर्णपणे विरोधी होती. काय अन्न नाही, जवळ पैसा अडका नाही, मदत दक्षिणेकडून येणार ती बंद झाली, पत्रव्यवहार बंद झाला, बाहेर काय चाललंय याची कोणती स्थिती नव्हती. आजारपणामध्ये प्राण्यांचा मृत्यू झाला, नवा मुलूक होता, थंडीचे दिवस होते, जानेवारी महिना. विचार करा की महाराष्ट्रामध्ये एवढी थंडी पडत नाही. अशा वेळा उत्तरेकडं आपण गेलेलो होतो. हाडं गोठवणारी थंडी असं म्हटलं जातं. आणि निसर्ग विपरीत, परिस्थिती विपरीत. जे इतक्या दिवस मित्र होते ते देखील आता शत्रू झाले होते. राजपूत असतील, शीख असतील किंवा जाट असतील, जाटाने मदत केली पण प्रत्येक युद्धामध्ये जाट सहभागी झाले नाहीत. आणि या सगळ्या विपरीत परिस्थिती असताना देखील मराठ्यांनी लढण्याचा जो बाणा दाखवला हा यामध्ये फार मोठा आहे. ही जी लढण्याची भावना आहे की अखंड म्हणूया की एवढी विपरीत स्थिती असताना देखील मराठे तहासाठी तयार नाही झाले. व इथे प्रत्यक्ष युद्धाची स्थिती उद्भवली असताना सुद्धा मरण आपण म्हणूया समोर दिसत असताना, कारण बलशाली अब्दाली झालेला होता, कारण त्याला सगळं सहकार्य मिळत होतं. आणि अशा वेळेला की आपल्या विजयाची निश्चितता दिसत नसताना देखील लढणं, शेवटच्या क्षणापर्यंत लढणं ही फार मोठी बाब होती. असं म्हटलं जातं बघा की पानिपत म्हणजे मराठ्यांच्या काळजाला झालेली फार मोठी जखम आहे. तर ती फक्त जखम नाहीये, तर ती एक आपण म्हणूया की युद्धामध्ये एक कमावलेली खूण आहे. जसं एखादा फौजी, जसं एखादा सैनिक आपल्याला लागलेल्या जखमेचं एक आपलं शौर्य म्हणून तो दाखवतो,
त्याच पद्धतीने ही सुद्धा एक आपली शौर्याची गाथा आहे, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग अशी विपरीत परिस्थिती असताना देखील मराठे, आपण म्हणूया की मुघलांच्याच लक्षात तोंडात येते की अहमद शाह अब्दालीच्या विरोधी ठाकले उभा राहिले. आणि मग 14 जानेवारी 1761 खायला अन्न नव्हतं. वर्णन बकरीमध्ये वर्णन आले की संक्रांत जवळ आली. 2 शब्द प्रयोग बघा यामध्ये पडले. विश्वास गेला, आपण नेहमी म्हणतो की म्हणी या प्रसंगातून आल्या की तुझा माझ्यावरती विश्वास नाही का, त्यावेळेला आपण म्हणतो विश्वास गेला पानिपतच्या युद्धामध्ये. म्हणजे ही एक म्हण त्या दिवसापासून आली. किंवा संक्रांत येणे, खरं तर संक्रांत हा शुभ सण आहे, पण मराठ्यांच्यावरती या दिवशी संक्रांत आली, युद्धामध्ये पराभव झाला, त्यामुळे संक्रांत येणं असं म्हटलं जातं. की म्हणून अजून एक आली बघा की यामध्ये पानिपत होणे. पानिपत होणे म्हणजे पराभव होणे. ऍक्च्युली असं म्हणणं देखील चुकीचं आहे, कारण मराठी जरी त्यावेळेला पराभूत झाले असते तर मराठ्यांचं राज्य संपलेलं नव्हतं. त्यामुळं ही एक पानिपत होणे म्हणजे पराभूत होणे असं म्हणणं देखील पूर्णतः योग्य असं नाहीये किंवा योग्य नाहीये असं आपण म्हणूया. आता प्रत्यक्ष युद्धादिवशी मराठ्यांनी किंवा आपण म्हणूया की ज्यांच्याकडं आपल्या तोफांचं प्रमुख पद दिलेलं होतं, हा कोण तर इब्राहिम गार्दी. या गार्द्याने प्रचंड तोफा बरसायला सुरुवात केली. इतक्या प्रचंड तोफा होते, एकतर तोफा भल्या मोठ्या अवजड अशा तोफा होत्या. आणि मग युद्धाला सुरुवात झाल्यानंतर आपण म्हणूया की इब्राहिम गार्दीच्या तोफ गोळ्याच्या माऱ्या पुढं अहमद शाह अब्दाली यांचं सैन्य होरपळून निघालं. अतिशय भली मोठी दैना या अहमद शाह अब्दालीच्या सैन्यांची झाली. सगळ्यांची प्रचंड पिछेहाट होऊ लागली. म्हणूया की आपण सकाळच्या वेळी युद्धाला सुरुवात झाली असेल तर 10-11 पर्यंतचा कालावधी असा होता की मराठ्यांचा विजय स्पष्टपणे दिसत होता. अहमद शाह अब्दालीने बघा त्याच्या आपण म्हणूया की, कारण तो बघा मोठा एक लेखक देखील होता अहमद शाह अब्दाली, अफगाणिस्तानचे राष्ट्रपुरुष असं अहमद शाह अब्दालीला म्हटलं जातं. म्हणजे जसं आपल्यासाठी जरी तो शत्रू असेल तरी अफगाणिस्तानच्या लोकांसाठी तो काय होता, त्यांचा गॉडफादर होता असं म्हणायला हरकत नाही. तर या अहमद शाह अब्दालीनं तिथं त्याच्या लेखनामध्ये लिहून ठेवलेलं आहे की अक्षरशः इतकी विपरीत परिस्थिती आली, मराठ्यांचा पराक्रम एवढा मोठा होता की जर आमचे रसूल म्हणजे जे काही योद्धा आहेत ते जर असते इथं, कुराणातले जे योद्धा आहेत, कुराण धर्म म्हणजे कुराण ग्रंथामध्ये व्यतीत केलेले जे योद्धा आहेत ते योद्धा जर असते तर त्यांनी काय केलं असतं की आपली बोटे आपल्या तोंडामध्ये घालून कडा 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 चावली असती. एवढा मोठा पराक्रम कोणाचा होता, मराठ्यांचा होता. तो म्हणतो आपल्या वेगवाना वगैरे सगळं आवरावर त्यानं करायला सांगितलं आणि आता इथनं आपण पळून जाण्याचाच एक मार्ग आपल्यासमोर आहे. इतकी वाईट परिस्थिती उद्भवली असं कोण म्हणतो, अहमद शाह अब्दाली म्हणतो. म्हणजे एवढा भला मोठा पराक्रम मराठ्यांनी केला होता, पोटात अन्न नसताना देखील केलेला होता. एवढी वाईट परिस्थिती असताना मराठी तिथे लढत होते आणि ही आपल्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. आणि मग अशा पद्धतीने युद्धाचं स्वरूप सगळं मराठ्यांच्या बाजूने असताना ऐन धुमश्चक्रीमध्ये अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे काय झालं की युद्धाचा नूर काय झाला, पालटला. कारण ऐन या धामधुमीच्या ह्याच्यामध्ये काय झालं की विश्वासरावांना गोळी लागली. आणि गोळी लागल्यानंतर एकतर ते हत्तीमध्ये बसलेले होते आणि तिथं गोळी लागल्यानंतर काय झालं की सदाशिवराव भाऊंच्या वरती एक ते भावनिक झाले की एक विश्वासराव म्हणजे जबाबदारीनं सोपवलेलं होतं आणि गोळी लागल्यामुळे ते ठार झाले. हे पाहिल्यानंतर सदाशिवराव बेभान झाले. त्याच्या अगोदर सुद्धा काही घटना अशा घडल्या की ज्या वेळेला ह्या मराठ्यांच्या आपण म्हणूया की तोफामुळं या अब्दालीच्या सैन्याला भगदाड पडलं, ते सैन्य मागं हटू लागलं. त्यावेळेला ही जी मराठ्यांची सेना आहे ती पुढे जाऊ लागली आणि पुढे लागल्यामुळे तोफखाना बंद पडला. कारण आपलेच घोडे आपल्याच लोकांच्यावरती पडू लागले. म्हणजे पानिपत हे आपल्या ज्या काही चुका झाल्या त्या चुकांच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणूया की त्या सुद्धा आपण चुका पाहायला पाहिजेत. इतिहास यासाठीच असतो की झालेल्या चुका परत होऊ नये, यासाठी इतिहास आपल्याला अभ्यासायचा असतो. आणि मग की आपलेच तोफगोळे आपल्या सैन्यावरती पडू लागले, मग त्यामुळे तोफखाना बंद करावा लागला. आणि नंतर मग तिकडून अहमद शाह अब्दालीनं उष्ट्र तोफखाना म्हणजे उंटावरती बसवलेले छोटे छोटे तोफखाना होता त्यांचा मारा सुरू केला. त्यामुळे परत आपली सेना माघारी फिरली आणि मग गोंधळ माजला यामध्ये दिसतो. कारण सेना भल्या मोठ्या सेना होत्या. विचार करा की आपण नेहमी उल्लेख करतो की जपान हिरोशिमा आणि नागासाकी बॉम्ब हल्ले झाले आणि हजारो लोक मारले गेले. पण ती हजारो मारली गेलेली लोक, ती हजारो मध्ये संख्या आहे त्यांची. आणि हा एका दिवसातला नरसंहार आहे. म्हणजे ज्या वेळेला हिरोशिमा वरती आणि नागासाकीवरती बॉम्ब हल्ला झाला त्यावेळेला बरेच काळ लोक मरत होते.
कित्येक दिवस लोकांचा मृत्यू होत होता त्या आपण म्हणूया किरणोत्सवामुळे, त्या अनुभवामुळे. पण इथं एका दिवसात म्हणजे आपण म्हणूया की सकाळी पहाटेला युद्धाला सुरुवात झाली, ते एक 3-4 पर्यंत युद्धाचा संपूर्ण कालावधी होता. एका दिवसात दोन्ही जर पक्षाची विचार केला तर आपण कमीत कमी 2-1 लाख सैन्य यामध्ये मारलं गेलं आणि प्रचंड सैन्य मारलं गेलं या ठिकाणी. त्यामुळं या अणुयुद्धापेक्षा तो नरसंहार फार मोठा होता आणि बाब फार मोठी होती. कारण तसा एक प्रकारे आपण म्हणूया की संघर्षच फार मोठा झाला. एका बाजूला मराठ्यांची ताकद फार मोठी होती, दुसऱ्या बाजूला अहमदशाही ताकद तत्कालीन मोठी नव्हती. पण तो ज्यावेळेला भारतात आला त्यावेळेला कित्येक भारतीय असे होते की ज्यांनी मराठ्यांना सहकार्य न करता या अहमदशाहीला सहकार्य केलं. का तर मराठ्यांचं जे वाढतं यश होतं ते वाढतं यश त्यांना पाहत नव्हतं. मराठ्यांची ताकद एवढी मोठी वाढली होती हे पाहत नव्हतं आणि मराठ्यांचं कुठंतरी खच्चीकरण व्हावं या घाणेरड्या भूमिकेतून परक्यांना मदत केलेली आपल्या या ठिकाणी दिसून येते. आणि मग एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू असताना देखील बघा की विश्वासरावांना आहे धनुष्यक्रीमध्ये गोळी लागली, ते पाहून सदाशिवराव बेभान झाले. हत्तीवरून घोड्यावरती उतरले आणि घोड्यावरून उतरून त्या लढाईमध्ये आपण म्हणून दिसेनासे झाले. आणि मग विश्वासराव सदाशिवराव म्हणजे एक प्रसंग आहे बघा छोटासा की ज्याला विश्वासरावांना गोळी लागते त्यावेळेला जो पुढे जाऊन तुम्हाला नाना फडणवीसांचं नाव येतं की एक मराठ्यांचे न्यायनिष्ठ कशी नाना फडणवीस असं त्यांना म्हणणं जातं. एक असा आपण म्हणूया सेवक की ज्यांनी मराठी सत्ता बराच काळ काय केली सांभाळली. ते म्हणतात की तिथं हत्तीवरती बसून वा जे विश्वासरावांना डोक्यामध्ये गोळी लागली होती त्यावेळेला की विश्वासरावांना ते तिथं त्यांच्या मानेला त्यांनी हात दिलेला होता आणि तिथं त्यांना ते आधार देऊन होते. कारण ते असावेत सैन्यांना आधार मिळतो की आपला नेता आहे. पण लगेच बातमी काय झाली की जरी त्यांनी तिथं युद्धामध्ये त्या ठिकाणी ते हात देऊन उभे होते, ते गतप्राण झाले होते. पण तशा स्थितीत सुद्धा नाना फडणवीस सांगतात की मी इथं होतो. त्यांच्या पत्रामध्ये तसा उल्लेख आलेला आहे किंवा त्यांनी लिहिलेल्या काही ग्रंथामध्ये तसा उल्लेख आलेला आहे की ते तिथं धरून बसले होते या सदाशिवरावांना आणि मग विश्वासरावांना. आणि मग अशा वेळेला सदाशिवराव बेबाक म्हणून काय झाले युद्धामध्ये दिसेनासे झाले. आपले नेते नाहीत म्हणल्यानंतर की सैन्याचा धीर काय झाला खचला. कारण नेहमीची आपली ती गंभीरची सवय आहे. तानाजी मालुसरे यांच्या युद्धप्रसंगी सुद्धा असे एका चित्रात तुम्ही पाहिलं होते की तानाजी मालुसरे हे होतं म्हटल्यानंतर पळायला सुरुवात केली होती. त्याच ती स्थिती आता सुद्धा आली. आपला नेता नाही म्हणल्यानंतर सैन्याने पळायला सुरुवात केली. या ठिकाणी बघा नाना फडणवीस सांगतात सुद्धा की हा इब्राहिम गारदीसारखा एक सेवक तो मराठ्यांच्या सैन्यानं आडवे राहत होता. पळू नका अरे इथं काय झालेलं आहे की तुमचा नेता इथं मृत्युमुखी पडलेला आहे. सदाशिवराव विश्वासरावांसारखे माणसं मृत्युमुखी पडले आहेत, तुम्ही पळताय कुठं लढा, अजून आपण जिंकतोय लढा. पण त्याचं ऐकायला कोणी तयार नव्हतं. घाबरलेली मराठी सेना रस्ता दिसेल तिकडं पळत सगळे. आणि मग अहमदच्या अब्दालींचे जे गिलचे किंवा आपण म्हणतो अफगाण होते त्यांचं ताकद वाढली, आत्मविश्वास वाढला आणि मग अशा वेळेला प्रचंड कापाकापी सुरू झाली. मराठी न लढताच या ठिकाणी मारले गेले. कारण भीती निर्माण झाली, आत्मविश्वास संपला होता या ठिकाणी आणि मग मराठी या ठिकाणी मारले गेले. प्रचंड कत्ली मराठ्यांच्या झाल्या. युद्ध ज्यावेळी झालं तर तिथून पुढं एक 4-8 दिवस आपण म्हणूया असे दिवस होते की जिथे मराठ्यांची फौज छोटी मोठी दिसेल तिथं मराठी मारले जात होते. अत्यंत वाईट असं आपण म्हणूया क्रूरतेनं मराठ्यांना काय या ठिकाणी संपवण्यात आलं. या नाना फडणवीसांचे कारण त्यावेळेला ते युद्धामधून परत पळून आले. आपली आई त्या ठिकाणी त्यांनी नेलेली होती. आपण मागं उल्लेख पाहिला बघा की लाखोंचं सैन्य आणि त्याच्याबरोबर काही हजारो भाविक तिकडं उत्तरेकडे गेलेले होते. आईला हा आपला नाना काय करायला गेला होता की देवदर्शन करण्यासाठी घेऊन गेला होता. त्या आईला हा काय तरी घेऊन आला आणि मग हा जखमी झालेला आपण म्हणूया की असा नाना या काय झालं की मग युद्ध झाल्यानंतर काही महिन्याने मग कुठं पुण्यामध्ये आला. आणि मग अशा पद्धतीने बघा की प्रचंड असं नरसंहार झाला. आणि या ठिकाणी छोटंसं एक वर्णन करण्यासारखं आहे बघा की जाटांनी सुद्धा लेखन केलेलं आहे सगळ्या पानिपतच्या ह्याच्यावरती. सोळंमाळ जाटाचा जो एक सेनानी होता त्यानं देखील बघा या संपूर्ण बाबतीत लेखन केलेलं आहे की तो म्हणतो की ज्यांना विश्वासराव सापडले. कारण हे जे
अफगाण होते, दुसरं काही त्यांना देणे घेणं नव्हतं. त्यांच्या अंगावरती असणारी ज्या मोत्यांची माळ होती, जवळ असणारी जी आभूषण होती सोन्याची वगैरे, किंवा हत्तीवरती घातलेली काही आभूषण होती, त्याच्यासाठी सगळा गोंधळ माजलेला होता. कोण व्यक्ती आहे, फक्त बाबा एवढं वर्णनावरून मोठी कोणतरी व्यक्ती आहे एवढंच माहित होतं. याच्या पलीकडे जाऊन ही व्यक्ती कोण आहे हे काही अफगाणांना माहीत नव्हतं. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर की ते शरीर देह इकडे तिकडे पडलेला होता, सगळं लुटलं होतं अंगावरची सदाशिवराव विश्वासराव. आणि मग पुढे जाऊन की हा अयोध्येचा नवाब आहे शुजाउद्दौला आणि सफदरजंग, ही जी काही माणसं होती, त्यांनी मग ही प्रेत शोधून काढली. प्रेत शोधून काढले आणि मग विनंती केली की बाबा यांना यांच्या धर्माप्रमाणे यांना अग्निसंस्कार देव दे, अशी विनंती कोणाला केली? अहमद शब्दलीला केली. वाईट खूप वाटतं या काळामध्ये की अहमद शब्दलीने ती प्रेत सुद्धा किमतीवर विकत दिली. म्हणजे प्रेतांना सुद्धा किंमत आली होती मारण्याची. तिथं असणारा जो अयोध्येचा नवाब आहे, त्या नवाबाला असं वाटत होतं की हे आपलं काम आहे. मराठ्यांना जे जरी काही शत्रू असतील, कारण एवढं मराठ्यांचं कर्तृत्व मोठं होतं, जे अहमद शाह अब्दालीला काही समजलं नाही, नंतरच्या काळात समजलं, कारण त्यानं माफी मागितली. झालेल्या संपूर्ण पानिपतच्या संग्राम, त्याचं पत्र आहे बघा, त्या संग्रामाबद्दल त्यानं माफी मागितली. आणि माफी मागून बाबा इथून पुढं मी भारतामध्ये येणार नाही. त्यानंतर तो आलाही नाही, कारण त्याची शक्ती खूप संपली, क्षीण झाली. नंतर कधी तो भारतामध्ये आला नाही. त्याने फक्त सीमा ही केल्या. जो काबूल कंदारचा भाग होता, तो काबूल कंदारचा भाग त्याच्या सीमेमध्ये आला. आणि भारत जो आजचा भारत आपण म्हणतो, दिल्ली काश्मीर, हा मराठ्यांच्याकडेच राहिला. युद्धाचं फलित एवढंच होतं की सीमा ही झाल्या, पण भारत मराठ्यांच्या ताब्यातून गेला नाही, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. ताकद कमी झाली, नंतरच्या काळात ती वाढली देखील, पण या काळात ताकद काय झाली? कमी झाली. आणि मग जो संपूर्ण पानिपतचा संग्राम होता, तो पानिपतचा संग्राम फार भीषण होता. मी तुम्हाला छोटीशी कथा सांगत होतो की ही यांची प्रेत शोधून काढली. आणि शोधून काढल्यानंतर अहमद शाह अब्दाली म्हणतो देखील बघा की तो विश्वासराव, कोवळा होता ना, 18-20 वर्षाचा विश्वासराव असेल त्यावेळेला, सदाशिवराव तरी 30 वर्षाचे, म्हणजे ऐन तारुण्यातली ही माणसं होती. जनकोजी शिंदे असते, लहान होते, 17-18 वर्षाचे. महाजी शिंदे, त्यांचे वय नव्हतं. दत्ताजी सारखा ज्यावेळेला पुरुष या युद्धामध्ये मारला गेला बोराडे घाटामध्ये, त्यांचंही वय किती होतं? 34-35 वर्षाचं. अहमद शाह अब्दालीचं सुद्धा वय तेच होतं. म्हणजे ऐन तरुण सगळी मंडळी होती. उगाच हे सळसळत रक्त होतं अंगामध्ये, म्हणजे एक तरुण पिढी यामध्ये मराठ्यांची गारज आहे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की पानिपतचा संग्राम म्हणजे तरुणांचा संग्राम होता. कारण शत्रू पक्षात असू द्या, नाहीतर मराठ्यांच्या पक्षात असू द्या, आणि तारुण्यातली माणसं होती. तुम्हाला म्हणलं ना, सदाशिवरावांचं वय किती आहे? 31 वर्षाचे सदाशिवराव आहेत. फारसं वय नव्हतं. विश्वासरावांचं ते 18-20 वर्षाचे. सगळी तरुण रक्ताची माणसं या युद्धामध्ये मारली गेली, आणि हा मराठ्यांसाठी फार मोठा फटका देखील होता. आणि मग ही प्रेत आणल्यानंतर ते विश्वासराव कोवळा इतका सुंदर दिसत होता की अशी विनंती केली, किंवा असं चर्चा सुरू होती सगळ्यांची अहमद शाह अब्दालीचं, की बाबा ह्याच्या शरीरामध्ये काय करू आपण? असं एखादं तुम्ही पाहिलं असेल बघा, एखादं वासरू गायीचं मृत्युमुखी पडतं, त्यावेळेला त्या वासराच्या शरीरामध्ये भुसा भरतात आणि ते गायी पाणवण्यासाठी, दूध देण्यासाठी तिथं ते दाखवलं जातं. तसं की विश्वासरावांचं प्रेत आपण काय करूया, त्याच्यामध्ये भुसा वगैरे भरूया, घेऊन जाऊया अफगाणिस्तानमध्ये. का तर बाबा एक प्रतीक शौर्याचं, म्हणजे किती ताकद आहे मराठ्यांची ही लक्षात घ्या. तिकडे म्हण आहे. इथं जसं मी तुम्हाला म्हणलं की आपल्याकडे म्हणी आहेत, मराठ्यांचं पानिपत झालं किंवा पानिपत झालं, पराभूत होणं, तसं तिकडे एक म्हण आहे, वहाबे मराठा. अफगाणिस्तानमधली प्रसिद्ध म्हण आहे वहाबे मराठा. याचा अर्थ सुद्धा फार गमतीशीर आहे की तू असं, आपण म्हणतो ना, तू काय गाजवली, मराठीमध्ये आपला शब्द प्रयोग, तू काय असं मोठं गाजवली, तू काय मोठं असं केलं, तू कोण छत्रपतीला लागून केलं, त्या अर्थाची ती म्हण आहे वहाबे मराठा. म्हणजे तू काय असं फार मोठं केल्यासारखं सांगतोयस, म्हणजे तू असं सांगतोय जणू काय तू मराठ्यांचा पराभव करून आलाय, एखाद्या मराठा सेनापतीचा पराभव करून आलायस, असं तुझ्या पराक्रमाचं वर्णन करतोय. म्हणजे पराक्रमाची सीमा काय? मराठ्यांचा पराभव.
ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की अफगाणिस्तान मधल्या लोकांच्या पराक्रमाची सीमा म्हणजे सर्वात मोठा पराक्रम काय, मराठ्यांचा पराभव करणं. म्हणून ती म्हण आहे व्हावे मराठा. म्हणजे तू असं काहीतरी सांगतोस की तू मराठ्यांचा पराभव करून आलायस, असंच बोलतोयस. लक्षात घ्या, हा आपला इतिहास आहे, हा आपला पराक्रम आहे, हे पूर्वजांचं आपल्या काम आहे आणि ते कुठेतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग कित्येक लोक यामध्ये जायबंदी झाली, कित्येक लोक मारली गेली, कित्येक लोक बंदी नेऊन या अमर शब्दाला परत गुलाम म्हणून विकली. उत्तरेकडे तर इतकी प्रचंड कापाकापी खूप दिवस सुरू होती, महिलांवरती अनन्वित अत्याचार झाले. या अमर शब्दाने काय केलं की लुटारूच ना एक प्रकारचा तो, जरी अफगाणिस्तानच्या लोकांना तो लुटारा वाटत नसेल तर ती भारतीयांसाठी तो लुटारूच होता. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अमर शब्दाने आपण म्हणूया की भारतीय लोकांच्या कुतली केल्या, धर्म भ्रष्ट केला, मंदिरं फोडली आणि इथल्या लोकांना त्रास दिला, की एक प्रकारे तो लुटारूच होता असं म्हणायला भारतीयांसाठी काही अडचण नाही. तर आपण आता संपूर्ण पानिपतचा संग्राम कसा घडला, लाखो लोक याच्यामध्ये मारले गेले. एक चित्र आहे बघा की जे तत्कालीन साधनामध्ये आपल्याला दिसून येतं. आता त्यातून तुम्हाला फारसा बोध होणार नाही, पण तोफखाना दिसतात याच्यामध्ये, अहमद शाह एक सेंटरला दिसतो. आजही ते चित्र उपलब्ध आहे. या संपूर्ण युद्ध प्रसंगाच्या घडलेल्या ज्या काही घडामोडी होत्या त्याचं ते संपूर्णपणे चित्र आहे आणि दर्शक आहे आपल्या मराठ्यांनी केलेल्या पराक्रमाचा. तर 14 जानेवारी 1761 मराठ्यांचा यामध्ये पराभव झाला. अहमद शाह जर जिंकला असेल तो, तरी त्याला परत भारतामध्ये पाय ठेवावं असं वाटलं नाही. ठीक आहे, एवढाच वृत्तांत आपण आज घेऊया आणि नंतर पुढच्या तासाला आपण माधवराव पेशवे यांची जी कारकीर्द आहे आणि उत्तरेकडं महाजी शिंदेंनी कशा पद्धतीने परत मराठ्यांची सत्ता स्थिर केली त्याची माहिती आपण. ठीक आहे.